नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जिल्ह्यात जोरदार धरणातून विसर्ग. सांगली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात शनिवारी सलग दुसऱ्याही दिवशी दमदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झालं होतं. दुपारनंतर पावसाने काहीशी उसंत घेतली, पण सायंकाळनंतर पुन्हा दमदार पाऊस चालू झाला. पण सलग पडत असलेल्या या पावसामुळे आणि धरणामधील वाढत्या पाणीसाठ्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 27.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 83.6 मिलीमीटर पाऊस झाला आहे. चांदोली धरण व परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी 8 पर्यंत 24 तासात जिल्ह्यात तालुकानिहाय झालेला पाऊस आणि 1 जूनपासून आतापर्यंत झालेला एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये पुढील प्रमाणे: शिराळा 83.6, 264.7, वाळवा 48.3, कडेगाव 33.7, पलूस 22.9, खानापूर 19.3, मिरज 18.5, तासगाव 17, कवठेमहांकाळ 9.7, आटपाडी 5.3 आणि जत 2.9. पावसाचा जोर पाहता धरणामधून पावसाचा विसर्गही सुरू करण्यात आला आहे. सांडवा, कालवा व विद्युत गृहाद्वारे आलमट्टी धरणातून 822 क्युसेस, वारणा धरणातून 100 क्युसेस, दूधगंगा धरणातून 100 क्युसेस, तारळीतून 90 क्युसेस, कण्हेरमधून 40 क्युसेस आणि उरमोडी धरणातून 10 क्युसेस विसर्ग सुरू आहे.